नमस्कार. संस्कृत मैत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सध्या ऐकतोय मृग काक जंबूक कथा. हरिण, कावळा आणि कोल्हा यांची गोष्ट. आधीच्या भागामध्ये आपण असं बघितलं की हरणाच्या बरोबर एका कोल्ह्यानं मैत्री केली. ती मैत्री करू नको असं हरणाला ज्या कावळ्यानं त्याच्या खऱ्या मित्रानं सांगितलेला सल्ला काही हरणानं जुमानला नाही. आता गोष्ट पुढे जाती आणि पुढे जात असताना आपल्याला हे लक्षात येतं की हित करणाऱ्या मित्रांचं म्हणजे कावळ्यासारख्या मित्राचं बोलणं जो ऐकत नाही त्याच्यावर हमखास संकट ओढवतं. हरणाचंही तसंच झालं. त्या हरणाच्या मांसाच्या इच्छेनं ज्या कोल्ह्यानं त्याच्याबरोबर मैत्री केली आहे त्यानं असं सांगितलं की मी तुला धान्यानं पूर्ण भरलेलं एक शेत दाखवतो आणि तिथं जाऊन तू रोज ते धान्य खाऊ शकतोस, तुला भरपूर आनंद मिळेल. हरणालाही पटलं. हरणानं त्या कोल्ह्याच्या हेतूचा बिलकुल विचार केला नाही आणि हरिण त्याच्याबरोबर गेलं. गेल्यानंतर ते शेत बघितलं. हरणाला आनंद झाला. त्यानं तिथं ते धान्य खायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी जे घडलं तेच दुसऱ्या दिवशी पुन्हा हरिण तिथं गेलं, पुन्हा धान्य खाल्लं. तिसऱ्या दिवशी हीच गोष्ट घडली आणि रोज आपल्या शेतातलं कुणीतरी धान्य खात आहे हा संशय त्या शेताच्या मालकाला आला आणि जे कोणी असेल त्या प्राण्याला पकडण्यासाठी त्यानं जाळं लावलं. नेहमीप्रमाणे हरिण दुसऱ्या दिवशी तिथं गेलं आणि ते त्या जाळ्यात अडकलं. जाळ्यात अडकल्यानंतर हरणाला लक्षात आलं की आपण मोठ्या संकटात सापडलेलो आहोत आणि संकटात सापडलेल्यानंतर बाहेर काढणारा कोण असेल, मदत करणारा कोण असेल तर तो मित्र असतो. त्याप्रमाणे त्यानं नवीन झालेल्या आपल्या मित्राला जो जवळच त्याला दिसला त्या कोल्ह्याला मदतीसाठी हाक मारली आणि असं म्हटलं की मित्रा, माझ्यावरती संकट कोसळले. आता मी या जाळ्यात अडकलो आहे. शेताचा मालक जर आला तर माझा मृत्यू निश्चित आहे. मी काही आता वाचत नाही तर माझा तू मित्र आहेस. अधुना मित्राणी एव शरण्यम मम, की आता मित्रच हे माझा आधार आहेत आणि तसा तू मित्र आहेस. माझी संकटातून सुटका कर. ज्या कोल्ह्यानं आत्तापर्यंत त्या कावळ्याला तत्त्वज्ञान ऐकवलेलं होतं, अयम निजः परोवेती गणना लघुचेतसाम, की हा आपला आणि हा परका, ही गणना ही मोजणी संकुचित मनाचे लोक करतात. उदार मनाच्या लोकांसाठी तर पृथ्वी हेच कुटुंब असतं, सगळेच आपले मित्र आहेत. हे तत्त्वज्ञान सांगणारा कोल्हा आता वेळ आल्यानंतर त्या हरणाला असं म्हणतो की मित्रा, आज उपवासाचा दिवस आहे माझ्या. हे जे जाळं आहे ते पशूंच्या स्नायूंपासून तयार केलेलं असतं. त्याला व्रताच्या दिवशी मी कसा स्पर्श करू? माझा उपवास मोडेल. आणि ते जाळं तोड असं तुम्हाला सांगितलंस, पण आज माझा उपवास मोडेल तर मी हे करू शकत नाही. मी तुला कुठलीही मदत करू शकत नाही. त्या क्षणी हरणाला लक्षात आलं की आपला हित करणारा खरा मित्र हा कावळा होता आणि त्यानं आपल्याला हे सांगितलेलं होतं की तू याच्याशी मैत्री करू नकोस. पण आपण ऐकलं नाही आणि आपण संकटामध्ये सापडलेलो आहोत. आता काय करायचं ते हरणाला सुचत नव्हतं. पण खरा मित्र कसा असतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तो कावळा. संध्याकाळ झाली तरी आपला मित्र असणारं हे हरिण आपल्या निवासाच्या ठिकाणी आलं नाही. हे बघून त्या कावळ्याला त्याची चिंता वाटली आणि तो कावळा त्या हरणाचा शोध घेत घेत त्या शेतापर्यंत आला आणि त्यानं बघितलं की आपला मित्र असणारं हे हरिण जाळ्यात अडकलेलं आहे. त्यानं विचारलं, मित्र किम येतात? तेव्हा त्या हरणाच्या तोंडी अतिशय सुरेख वाक्य आहे. ते हरिण असं म्हणतं, अनवधीरित सुहृद्वाक्यस्य फलम येतात. मित्राचं बोलणं न ऐकल्याचा हा परिणाम आहे. हे फळ मला भोगायला लागतंय. त्या क्षणी कावळ्याला कळलं की या सगळ्याच्या मागं कुठंतरी त्या कोल्ह्याची योजना आहे आणि त्या कोल्ह्यानं बरोबर आपल्या मित्राला या जाळ्यात अडकवण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यानं लगेच विचारलं, सवंचका क्व असते? तो कोल्हा कुठं आहे? तो लबाड कोल्हा कुठं आहे? तो म्हणाला, मन मांसार्थी तिष्ठत तेत्रैव, माझ्या मांसाच्या इच्छेनं इथंच कुठंतरी लपून बसलेलं आहे. खरा मित्र कसा असतो की यावर हे का घडलं, तू माझं ऐकलं नाहीस, हे सगळं त्या कावळ्यानं खरं तर हरणाला सुनावायला पाहिजे पण त्यानं सुनावलं नाही. आणि त्या हरणानं देखील प्रामाणिकपणानं त्या कावळ्याला असं म्हटलं की तू मला हे सगळं सांगत होतास, मी ऐकलं नाही, त्याचं हे फळ आहे. एक छान श्लोक आहे. तो असं म्हणतो, सुहृदाम हितकामानाम, ते हरिण सांगतंय, सुहृदाम हितकामानाम यश शृणोति न भाषितम विपत्सन्निहिता तस्य स नरशत्रुनंदनः. सुहृदाम म्हणजे मित्रांचं. कोणत्या मित्रांचं? हितकामानाम, हित करणाऱ्या मित्रांचं. यश शृणोति न भाषितम, जो बोलणं ऐकत नाही, जे हरणानं केलेलं होतं
त्याच्या बाबतीत काय होतं, विपत सन्निहिता तस्य, त्याच्याजवळ विपत म्हणजे संकट येऊन ठेपलेलं असतं आणि तो मनुष्य सहा नरहा शत्रुनंदना, शत्रूला आनंद देणारा असतो. जे हरणाच्या बाबतीत घडलेलं होतं की हित करणाऱ्या मित्राचं म्हणजे कावळ्याचं बोलणं त्यानं ऐकलं नाही, त्याच्यावर संकट ओढवलं आणि अंती त्यांना आनंद दिला तो त्याच्या शत्रूला म्हणजे कोल्ह्याला दिला. हे सगळं ऐकल्यावरही कावळ्यानं त्या हरणाला कुठलाही दोष दिला नाही. खरा मित्र असा असतो की आपला मित्र संकटात सापडला ना तर त्याला तो उपदेश करत बसत नाही, तो आधी संकटातून त्याला बाहेर काढतो. आणि कावळ्यानं असं म्हणलं उपायः तावत चिंतनीयः, तेव्हा उपायाचा विचार करू, जे घडलं ते घडलं, व्हायचं ते होऊन गेलं, आता आपण ते बदलू शकत नाही, तुला याच्यातून बाहेर काढलं पाहिजे, याच्यावरच्या उपायाचा विचार करू. आज रात्री तर काहीच करता येणार नाही आहे, पण तो कावळा त्याच शेतामध्ये एका वृक्षावरती थांबला, फांदीवरती बसला आणि दुसऱ्या दिवशी सकाळ जेव्हा झाली आणि शेताचा मालक येतोय असं बघितलं, तेव्हा त्यानं आपल्या मित्राला हरणाला स्वतःला सुचलेला उपाय सांगितला. तो असं म्हणाला, तू मेल्याप्रमाणे पोट फुगव हवेनं आणि हातपाय ताठ कर आणि पळून राहा. जेव्हा तो शेताचा मालक इथं येईल तेव्हा त्याला असं वाटलं पाहिजे की तू मरण पावलेलं आहेस. हा बनाव आपण रचूया आणि ज्या क्षणी मी खुणेचा आवाज करीन त्याला तू उठ आणि पळून जा. ठरल्याप्रमाणे तो शेताचा मालक तिथं आला. आल्यानंतर त्यानं बघितलं आणि त्याला आनंद आला की आपलं शेत उद्ध्वस्त करणारा, नासाडी करणारा जो कोणी प्राणी आहे तो त्या जाळ्यात सापडला आहे. आणि तो म्हणाला, अरे वा, हे सापडलं बरं का, आता माझ्या शेताची नासाडी थांबेल. पण त्यानं जेव्हा बघितलं की ते हरीण कावळ्याच्या सांगण्यानुसार पाय ताठ करून आणि पोट हवेनं फुगवून थांबलेलं होतं, आत्ता पाय ताठ करून मेल्याप्रमाणे जे हरीण तिथं थांबलेलं होतं त्याला बघून त्या शेताच्या मालकाला वाईट वाटलं. त्यानं विचार केला की ज्या अर्थी हे दिसत नाही, याची हालचाल दिसत नाही ना, अगदी पाय ताठ लाकडाप्रमाणे केलेले आहेत, हवेनं पोट त्याचं फुगलेलं होतं, म्हणजे बहुतेक हे मेलेले आहे. आणि मेलेलं असेल तर काय उपयोग आहे. तो निराश झाला. तो म्हणाला, स्वयंमृतासी, अरे तू स्वतःच मेलेला आहेस, मी तुला काय मारणार. खरं तर तो त्याला मारण्यासाठी एक सोटा घेऊन आला होता, जाडच्या जाड काठी जी असती ती घेऊन आला होता मारण्यासाठी. पण मला म्हणाला, अरे जाऊ दे, तू स्वतःच मेलेला आहेस, मी तुला काय मारणार आहे. आणि त्यानं ते जाळं काढलं आणि त्याला मोकळं केलं. हे कावळ्यानं वरून बघितलं मात्र आणि त्यानं खुणेचा आवाज केला, शब्द केला. त्या क्षणी ते हरीण उठलं आणि पळून गेलं. हरणाचा जीव वाचला, पण त्या हरणानं आपल्याला फसवलंय हे त्या शेताच्या मालकाच्या लक्षात आलं आणि म्हणून हातातला जो सोटा होता तो त्यानं त्या हरणाला मारण्यासाठी, ठार करण्यासाठी जोरात फेकून मारला. पण हरीण असतं ते विलक्षण चपळ असतं. हरीण वेगानं निघून गेलं, वेगानं त्यानं तो सोटा चुकवला. पण हरणाच्या मांसाच्या इच्छेनं तिथंच टपलेल्या, लपून बसलेल्या शेतात जो कोणी तो कोल्हा होता त्याला तो सोटा लागला आणि तो कोल्हा मात्र मेला. म्हणजे जसं आपण कर्म करतो तसं फळ मिळतं हे कोल्ह्याच्या बाबतीत पुन्हा एकदा सिद्ध झालं. हरणाच्या मांसाची इच्छा करणारा कोल्हा मात्र स्वतःचाच जीव गमावून बसला. पण या कथेचं सार हे नाही आहे. कथेचं सार असं आहे की म्हणून हित करणाऱ्या मित्रांचं बोलणं ऐकावं. आणि हित करणारे मित्र आपल्याला कधीच सोडून जात नाहीत. कावळ्यानं हित करणारा मित्र कसा असतो याचा आदर्श वस्तुपाठ आपल्यासमोर ठेवलेला आहे. आणि म्हणून या कथेचं तात्पर्य असं आहे की नेहमी हित करणाऱ्या सुहृदांचं, मित्रांचं बोलणं ऐकावं. आणि जे व्यवहारात सिद्ध आहे की भक्षक योह कीदृशी मैत्री, खाणारा आणि खाल्ला जाणारा यांच्यात मैत्री होत नाही, ती मैत्री करू नये, हे पुन्हा एकदा हरणाच्या या गोष्टीच्या निमित्तानं सिद्ध झालं. तेव्हा आपल्याशी मैत्री, आपल्याशी संबंध ठेवणारा कोण आहे त्याच्या मागचा हेतूसुद्धा तपासावा. हे अगदी साध्या पशु पक्ष्यांच्या गोष्टीतून हितोपदेश किंवा पंचतंत्र आपल्याला सांगत असतं, ते त्या गोष्टीमधून सांगितलेलं आहे. एक कावळा काय, एखादं हरीण काय आणि लबाड कोल्हा काय यांच्या गोष्टीतून जीवन जगण्याचा आणि ते कसं जगावं हा मोठा संदेश या गोष्टीमधून सांगितलेला आहे. हे हितोपदेश किंवा पंचतंत्र या ग्रंथांचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून हे ग्रंथ आपण वाचले पाहिजेत, या कथा वाचल्या पाहिजेत आणि त्या मुलांपर्यंत आपण पोचवल्या पाहिजेत. आणि मूळ संस्कृत श्लोकांसहित, मूळ संस्कृत अवतरणांसकट त्या पोचवल्या पाहिजेत. म्हणजे आपल्या मनात संस्कृतच्या अभ्यासाविषयी गोडी निर्माण होईल. हा भाग आणि ही गोष्ट आपल्याला कशी वाटली ही जरूर कमेंट करून सांगा. अजून आपण
हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.